आणि आता वेळ झालेली आहे यंदाचे मेळावे त्यातली भाषण आणि वाद यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्याची त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. पूर्वी विजयदशमी आणि राजकीय मेळावे हे महाराष्ट्राचे जुने समीकरण. या मेळाव्यांमधून विचारांचे सोने मिळावे, ते कार्यकर्त्यांनी लुटावे, त्याचा फायदा येणाऱ्या काळात समाजाला व्हावा, समाजाला झालेला फायदा म्हणजेच देशाचा फायदा वगैरे वगैरे या झाल्या बाळगूट अपेक्षा. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा वगळता येणाऱ्या काळासाठी कालच्या मेळाव्यांमधून काय मिळाले तर शंका कुशंका, आरोप प्रत्यारोप, जातीचे अजून तीक्ष्ण झालेले राजकारण आणि एकमेकांबद्दल रसातळाला गेलेली भाषा. आणि हे सगळं होतंय निवडणुकीच्या वर्षात, किंवा जेव्हा राज्यभरात निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्यात. खरं तर निवडणूक म्हणजे लोकशाही, आणि आपल्या सगळ्यांना लोकशाही आवडते. आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे की देश लोकशाहीनंच चालला पाहिजे. आणि तरीही ह्याच लोकशाहीचे प्रतीक असणारं सरकार किंवा राजकीय पक्षांवर मात्र आपला विश्वास कमी कमी होतोय. राजकारणाचे एकंदरीत हे जे खोबरं झालंय, त्यामुळे आपल्याला सामान्य जनता म्हणून लोकशाही ही आयडिया म्हणून तर आवडते, पण सध्याचं त्याचं वास्तव मात्र फारसं आवडत नाही. आणि ह्याला कारणीभूत आहे आपल्या नेत्यांनी, त्यांच्या राजकीय पक्षांनी गमावलेली विश्वासार्हता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर मत न देता भावनिक, धार्मिक, जातीय मुद्द्यांवर मतदान करणारा मतदाता. इंटरेस्टिंग हे आहे की ह्या अविश्वासाचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होणार का? तर उत्तर आहे नाही. निवडणूक येणार, आपण जनता म्हणून जाणार, मतदान करणार आणि लोक निवडून येणार. सत्ता कारण असंच सुरू राहणार. असा काळ ज्यात राजकारणातील रस वाढतो पण विश्वास नाही, हे कुठेतरी खूप स्फोटक नाहीये का? राज्याच्या, देशाच्या स्थिरतेवर प्रश्न निर्माण करणारं नाहीये का? जिथे अधिक लोक सरकारला किंवा नेत्यांना ट्रॅक तर करतात, पण अविश्वासानं. याचे परिणाम पुढे नक्की कसे असणार? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सगळे असे किती काळ खरंच चालू शकेल? कारण अविश्वासाचे परिणाम निवडणुकांवर झाले नाहीत तरी आपल्यावर, आपल्या समाजावर नक्कीच होणार. पूर्वी. अगदी खरं आहे. धन्यवाद सरिता. खरोखरच राज्याचं राजकारण हे अधिकाधिक विषारी होत चाललेलं आहे आणि आधीसारखं विचारी राहिलेलं नाहीये. या आणि अशाच मुद्द्यांवरती आपण पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी भेटणार आहोत सोमवारी. पाहत रहा एबीपी माझा.